हे या ठिकाणी आलेच नाहीत आणि विविध विषयांवर या ठिकाणी भाषण झालं. पण हरकत नाही, शेवटी तो विरोधी पक्षाचा अधिकार आहे आणि या संदर्भात जे काही विषय आले त्यातल्या काही विषयांना मी स्पर्श करेन, काही मुद्दे मांडले आहेत ते मी मांडीत आणि चर्चेच्या निमित्ताने आपण जो ड्राफ्ट दिला होता त्यातनं शासनाची भूमिका स्पष्ट करण्याकरता देखील काही गोष्टी मला मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्याही मांडण्याचा प्रयत्न मी करेन. काल मी विकृत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणी एक सविस्तर निवेदन देखील केलेलं आहे. काही सदस्यांनी त्या संदर्भातही आपलं मत व्यक्त केलं आहे. मी त्यांनाही विनंती करेन आणि इतरांनाही विनंती करेन की ज्यांच्याकडे या संदर्भातली काही पण माहिती ही आली असेल तर ती माहिती त्यांनी शासनापर्यंत पोचवावी. कारण या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं करून या व्यक्तीला अशा पद्धतीनं आपल्याला दंडित करायचं आहे की अशा पद्धतीनं वागणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी जरब बसली पाहिजे. आणि म्हणून आज खरं तर या प्रकरणाने आपण नेमके कुठे जातो याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे. आपण नेहमी असं म्हणतो आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास असू नये. तसंच आपण सगळे श्रद्धा मानणारे लोक आहोत, आपण अश्रद्ध लोक नाही आहोत. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी लाईन आहे आणि ती लाईन ज्यावेळेस व्हायलेट होते त्यावेळी काय परिस्थिती होते ते या प्रकरणाने आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून एक प्रकारे अंधश्रद्धेमध्ये कशा पद्धतीनं विवेक हरवतो हे आपल्याला या प्रकरणात पाहायला मिळालेलं आहे. आपला महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत गुलाबराव महाराज, संत गाडगेबाबा, संत सेवालाल महाराज अशी एक थोर परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आहे. यांच्यापैकी कोणीही देवाचं अस्तित्व नाकारलेलं नाही, पण या सगळ्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेले आहेत. आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी धर्म आणि श्रद्धेचा अर्थ पसायदानातनं आपल्याला सांगितला. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्य पाहो, हे सांगत असताना दृष्ट प्रवृत्तीवर त्यांनी प्रहार केला आहे. अंधश्रद्धा, अज्ञान, अंधार हा सगळा नाहीसा झाला पाहिजे आणि जग ज्ञानरूपी प्रकाशमय झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना आणि कामना त्यांनी जगाकरता केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा. या ठिकाणी तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, अशा पद्धतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवत्व कुठे बघितलं पाहिजे हे देखील त्याचाही विचार करण्याची एक वेळ आपल्याला आली आहे. संत एकनाथ महाराजांनी एका जनार्दनी काया वाचा राम जपा, सोपे हे साधन तेणे नोहे पुण्य पाला. म्हणजे बाहेरच्या क्रियाकांडाऐवजी मनामध्ये राम जपा हे सर्वात सोपं साधन आहे, अशा पद्धतीनं आपल्याला उपदेश दिला आहे. तर संत सेवालाल महाराजांनी सोप्या शब्दामध्ये शिकवण दिली आहे, जाणजो छाणजो पचच माणजो. म्हणजे आधी जाणून पहा, पडताळून पहा आणि मगच माना. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही प्रकरण या ठिकाणी आहे, या प्रकरणामध्ये हीच संतांची शिकवण आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून या प्रकरणातनं निश्चितपणे सरकार म्हणून, समाज म्हणून आपल्याला प्रत्येकाला शिकायला मिळेल. उद्या रामनवमी आहे, त्यामुळे
प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे, पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये या दृष्टीने आपल्याला काम केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे काही चांगले मुद्दे देखील मांडण्यात आले. जादूटोणा विरोधी जो आपला कायदा आहे त्याचे नियम झाले नाहीत हा विषय या ठिकाणी आला. आणि हे खरंच आहे, मी त्याची माहिती घेतली असता त्याचे नियम हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत. लॉ अँड ज्युडिशरीने त्याला मान्यता दिली आहे, पण ते नियम नसले तरी सेक्शन 3 ॲक्टिवेट असल्यामुळे नियमांचा त्याच्यात अडसर येत नाही. पण या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केलेली आहे. याही प्रकरणामध्ये आपण या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आणि आपल्याला माहिती आहे जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते. आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यानी संपवून टाकलं असतं. आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली. 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे. आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे मोठ्या कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल. मी काल आपल्याला निवेदन केलं, त्यानंतरही माहिती खूप आली आहे आणि अजून प्रॉपर्टीजचे डिटेल निघतायत, वेगवेगळे कांड बाहेर निघतायत. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे हा शब्द योग्य नाही, पण या ज्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत या अजून काही दिवस जोपर्यंत पूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत सुरू राहतील. आज हे जे काही 15-17 विभाग या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आले तर त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन. प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे. आणि आता कोणी दिलं रे बाबा पत्र? माझी विनंती आहे, असे पत्र मला बोलताना त्याच्यात डिस्टर्बन्स होतो, कशा करता देता? नाही नाही, नवीन सदस्य तो अधिकार माझा आहे. हा, अलीकडे उलटच झालाय. त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय, आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतायत. ठीक. नाही, लिमिट असं आहे, तेही वकील आहे, मी वकील आहे, आम्ही दोघांनी कॉन्स्टिट्यूशन शिकलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी लिमिट्स काय आहेत या सगळ्या माहिती आहेत. विधिपालिकेने काय करायचं आहे, कार्यपालिकेने काय करायचं आहे, न्यायपालिकेने काय करायचं आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचं ओव्हरलॅपिंग कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण या निमित्ताने मला सांगताना आनंद वाटतो की भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता महाराष्ट्र देशामध्ये 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आणि ज्या स्टॅट्युटरी गोष्टी या अंमलबजावणीत करायच्या होत्या, कारण या कायद्यांनी आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला आणि आपल्या पोलिसिंगला एक आधुनिकता दिली आहे. आणि म्हणून आता फॉरेन्सिक त्या ठिकाणी टेस्ट असतील, फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल, टेक्निकल एव्हिडन्स असेल, क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता असेल,
या गोष्टी याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि त्यात आता सुरुवातीच्या काळात इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण बरंच मागे होतो, पण आता देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपण आलोत. आणि ई साक्ष प्रणाली आता आपण वापरणं सुरू केलंय आणि जवळपास आपण आता 84% केसेसमध्ये ई साक्ष प्रणाली ही वापरतो. हळूहळू संपूर्ण डिजिटाइज्ड पद्धतीनं आपण त्या ठिकाणी साक्षीदाराला समन्स देणं असेल आणि साक्ष असेल या सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्यामुळे आपण सुरुवात केली तेव्हा जुलै 24 मध्ये 28% होतो, आता 84% आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत. यासोबत एक आपला प्रयत्न आहे की 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. आपल्याकडे 2 किंवा 3% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करत होतो. आता आपण 46% पोचलेलो आहोत आणि हळूहळू 100% आपल्याला जायचं आहे. कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपपत्र दाखल करणं आणि त्यानंतर ट्रायल चालणं यानेच आपल्याला लवकर न्याय मिळू शकतो. मी सहज पाहत होतो अनेक केसेसमध्ये तर 2-2, 3-3 वर्ष आपण त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल करत नव्हतो. आता ते 60 दिवसात करण्याचा प्रयत्न आपला चाललाय. 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा ज्याच्यामध्ये आहे अशा केसेसमध्ये 90 दिवसात आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. याते 2-2 वर्ष आपण आरोपपत्र दाखल करत नव्हतो. आता जवळपास 37% आपण पोचलो आहोत आणि त्यातल्या काही कॅटेगरीजमध्ये तर 80% आपण पोचलो आहोत. ते पुढे मी सांगणार आहे. त्यामुळे याही संदर्भात या सिस्टीममध्ये एक गतिशीलता आणण्याकरता जे करण्याचं आहे ते आपण या ठिकाणी करतो. विशेषतः महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत यामध्ये 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याच्या संदर्भात आता आपण 88.30% म्हणजे जवळपास 89% केसेसमध्ये महिलांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करतो. त्यामुळे पुढची कारवाई देखील फास्ट करता येते. आणि आता BNS कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपी असो की प्रॉसिक्युशन असो कोणाच्याही वकिलाला 2 वेळेपेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट मागता येत नाही. त्यामुळे आता वेगानं हे खटले निकाली लागतात. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या आधुनिक तरतुदीचा वापर करून पुरावे गोळा करणं याच्यामुळे आणि आपण जर या कायद्याच्या अंतर्गत जे आतापर्यंत प्रॉसिक्युशन झालं त्याचा विचार केला तर जुलै 24 ते फेब्रुवारी 26 या कालावधीमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण 78.14% गेलंय आणि एकूण विचार केला तर ते 50% पोहोचलेलं आहे. म्हणजे आपण विचार करा की साधारणपणे 2012-13 साली आपण 8 आणि 9% होतो. म्हणजे 100 आरोपींपैकी 8 आरोपींना 9 आरोपींना प्रभूसाहेब आपण मुद्दा मांडला होता शिक्षा व्हायची, 91 सुटून जायचे. तिथपासनं आपण 50% पोचलो. पण आता BNS मुळे 78% आपण पोचलो आहोत. तथापि आपल्याला मेजर याच्यामध्ये काही चेंज करायचा असेल तर तो सेशन्समध्ये करावा लागेल. सेशन्समध्ये 50% प्रॉसिक्युटर्स आहेत. तिथला आपला दोषसिद्धीचा दर हा अतिशय चांगला आहे. पण जिथे 50% कोर्ट करताय तिथे दोषसिद्धीचा दर कमी आहे. त्यामुळे आता कोर्टासोबत बैठक घेऊन तिथेही तो दर कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे एक मोठं काम या निमित्ताने झालं आहे. यासोबत आपण जर बघितलं तर 2025ची 2024ची तुलना केली तर त्याच्यामध्ये जे प्रमुख गुन्हे आहेत त्याच्यामध्ये घटच झालेली आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे खुनाचे गुन्हे
89ने कमी, दुखापत 1291ने कमी, विनयभंग 468ने कमी, डकैती 36ने कमी, रॉबरी 1146ने कमी, चोरी 9427ने कमी, फसवणूक 222ने कमी, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये मात्र 17 वाढ आहे. बाकी जे मेजर हेड्स आहेत या सगळ्या हेड्समध्ये या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये घट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ते उघडकीस येण्यात वाढ झालेली आहे आणि अंमली पदार्थांचे गुन्हे उघडकीस येण्यामध्ये लक्षणीय वाढ ही झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करताना नेहमी एक विषय येत असतो की महिलांच्या संदर्भात या ठिकाणी बेपत्ता महिला किंवा अपहरण झालेल्या महिला अशा प्रकारचा विषय सातत्याने येत असतो. आता आपण जर बघितलं क्युम्युलेटिव्हली 2012 जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 एकूण अशा प्रकारचे 1,37,211 मुले व मुली बेपत्ता झाले 13 वर्षामध्ये. या 1,37,211 पैकी 1,31,737 मुले आणि मुली शोधून काढली, ती त्यांच्या घरी परत गेली. अगदी मुलींचा आपण फक्त विचार केला तर 95,000 मुलींपैकी 91,000 मुली या त्या ठिकाणी निष्पन्न होऊन त्या त्यांच्या घरी पोहोचल्या. आणि महिलांच्या संदर्भातही आपण जर बघितलं तर 48,278 पैकी 36,581 अशा पद्धतीनं जवळपास आता 2025चा आपण विचार केला तर 75% अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधल्या महिला या परत आलेल्या आहेत. आणि मी मागेही सांगितलं की याचं 2-2.5 वर्षाचं सायकल असतं, त्यामुळे ते आपण 88, 90, 92% पोहोचतो. आणि आपण याच्यामध्येही साधारणपणे 6-8 महिन्यानंतर पोलीस शोध घेणं बंद करतात. पण आता आपण त्या संदर्भात स्पेशल सेल तयार केला आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनचं यानुसार रँकिंग केलेलं आहे आणि दर महिन्याला हायेस्ट डिटेक्शन या बाबतीत करणारं स्टेशन कुठलं आणि लोएस्ट डिटेक्शन करणारं कुठलं हे देखील आपण चिन्हांकित करतो. आणि म्हणून या संदर्भात एक महत्त्वाची आकडेवारी मला आपल्याला सांगायची आहे की जर आपण या आकडेवारीचं विश्लेषण केलं तर हे जे बेपत्ता होत आहेत याची कारणं काय आहेत याचंही विश्लेषण केलं, कारण जे परत येतात त्यांच्याकडनं ते समजतं. आता याच्यामध्ये 56.86% म्हणजे 57% ज्या बेपत्ता होणाऱ्या मुली आहेत त्याचं कारण आहे प्रेम प्रकरण, ज्याच्यामध्ये मग काही लव जिहादची प्रकरणं देखील आहेत. 21.38% कौटुंबिक वाद, 2.12% मानसिक तणाव, 0.07% आजारपण, 0.05% मनोरुग्ण, 0.05% व्यसन, 2.30% शैक्षणिक कारणाने आणि ॲक्च्युअल अपहरण ज्याला आपण म्हणू म्हणजे कोणीतरी अपहरण करून नेलेला आहे ते 1.86%. इतर अज्ञात कारण आहेत बाकी. त्यामुळे ज्याला बोली भाषेत आपण अपहरण म्हणतो अशी संख्या 1.86%. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला या सगळ्यांना जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अपहरणाच्या संज्ञेमध्येच पकडावं लागतं. आणि म्हणून हा नंबर मोठा दिसतो. आणि दर अधिवेशनामध्ये जणू काही आता महाराष्ट्रातल्या मुली या कुठेतरी रोज पळवल्या जात आहेत अशा प्रकारची ही अवस्था या ठिकाणी होते. आणि महिलांच्या संदर्भातही 38% प्रेम प्रकरण, 37% कौटुंबिक वाद, 0.36% शैक्षणिक, 5.29% या ठिकाणी मानसिक तणाव, 0.66% मनोरुग्ण, 0.75% व्यसन, 1.15% आजार आणि तेवढंच जवळपास 1.5% हे ज्याला आपण बोलीभाषेत अपहरण म्हणतो तशा पद्धतीनं त्यांचं अपहरण होतं. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे
की हे जे काही आकडे आहेत या आकड्यांच्या संदर्भात माध्यमं देखील ज्यावेळी न्यूज तयार करतात त्यावेळी समाजामध्ये यातनं कुठेतरी एक भीतीचं वातावरण तयार होतं. आणि म्हणून पुन्हा सांगतो, अपहरण ही संज्ञा देण्याकरता जोपर्यंत त्या सापडत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच यातल्या जवळपास 90-92% आपल्याला 1.5-2-3 वर्षात निष्पन्न होतात, त्याच वर्षात 75% निष्पन्न होतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. बलात्काराच्या संदर्भात देखील आपल्याला याची कल्पना आहे की जवळपास 99% ते उघडकीस येतात. आणि मी यापूर्वीही सांगितलेलं आहे, याही वर्षी तीच परिस्थिती आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून झालेले बलात्कार एकूण बलात्कारामध्ये 99.31% आहेत. 99.31 म्हणजे अनोळखी बलात्कार हे कमी आहे. समाजामध्ये स्त्रियांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्याचं हे उदाहरण आहे की कुठेतरी त्यांना लिव्हरेज करून दबावामध्ये आणून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांचं शोषण हे आपल्या समाजामध्ये होतं. आणि म्हणूनच सातत्याने 2012 नंतर एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी बलात्कार या संज्ञेखाली, म्हणजे जी नवीन डेफिनेशन आहे त्या संज्ञेखाली जे गुन्हे रजिस्टर होतात त्याची संख्या सातत्याने वाढते. पण ती वाढत असताना समाजामध्ये आता लोक ते नोंदवत आहेत, हेही महत्त्वाचं आहे. कारण जवळच्या व्यक्तींनी केलेले हे जे गुन्हे आहेत हे यापूर्वी कदाचित घडत असतील, पण समाजाच्या दबावामुळे, परिवाराच्या दबावामुळे कदाचित ते नोंदवले जात नव्हते. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बलात्काराच्या केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट करणं हे आता 92% केसेसमध्ये आपण केलं आहे, 92% केसेसमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे आता कोर्टही या संदर्भात फास्ट करताय. म्हणजे अगदी 72 तासामध्ये एक निर्णय कोर्टाने दिला, मागे 9 दिवसांमध्ये निर्णय दिला. त्यामुळे या संदर्भात यात एकच आहे की आम्ही माननीय उच्च न्यायालयाला ही विनंती केली आहे, कारण आपल्याकडे जी फास्ट ट्रॅक कोर्टची सँक्शन स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथनी आपल्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध नाहीत. फास्ट ट्रॅक कोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलं आहे, पण ते नेमण्याचे अधिकार हे माननीय उच्च न्यायालयाचे आहे. मी 2 वेळा त्यांना पत्र लिहिलेलं आहे. CJCM मीटिंगमध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलं की फुल स्ट्रेंथनी आमचे फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे तुम्ही जर सुरू केले नाहीत तर महिलांना विशेषतः न्याय देण्याच्या संदर्भात कुठेतरी आम्ही मागे पडतो आहोत. आणि त्याला आता मागच्या काळामध्ये त्यांनीही माननीय चीफ जस्टिस साहेबांनी आता ही प्रक्रिया आम्ही तात्काळ पूर्ण करू असं सांगून त्या ठिकाणी ते फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याच्या संदर्भात सुतोवाच केला आहे. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण करतो. मकोका असेल, तडीपारी असेल, जवळपास 6,488 लोकांना तडीपार केलंय, 215 लोकांवर मकोका लावलाय. आणि या संदर्भात आपण जवळपास अवैध शस्त्र यात 5,111 लोकांना अटक केलेली आहे. आणि यातनं अगदी मोठ्या प्रमाणात जे काही गुन्हेगार आहेत विशेषतः अंमली पदार्थांच्या संदर्भात यामध्ये फॉरवर्ड लिंकेज, बॅकवर्ड लिंकेज शोधून सौदी अरेबिया, दुबई या सगळीकडनं आपण आरोपी या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत. सायबर क्राईमच्या संदर्भात हे खरं आहे की अजूनही सायबर क्राईम मध्ये जी रिकव्हरी आहे ही रिकव्हरी समाधानकारक त्या ठिकाणी नाही. साधारण आपण जर बघितलं तर त्यामध्ये 2025 साली सायबर गुन्ह्यांमध्ये जे नागरिकांचं नुकसान झालं त्या नुकसानीच्या तुलनेत फक्त 10 ते 12% रक्कम आपण रिकवर करू शकलो. याचं कारण बाकी सगळी रक्कम ही त्या गोल्डन आवरमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये निघून गेली. आणि त्याही अशा देशांमध्ये गेली की ज्या देशांशी आपला त्या ठिकाणी व्यवहार नाही. आणि म्हणून आता याच्यात जाणीव जागृती करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ती जागृती आपण मोठ्या प्रमाणात करतोय. लगेच आपल्याला जर माहिती मिळाली तर अतिशय रोबस्ट अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे आहे.
महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी नोडल सायबर पोलीस स्टेशन, कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सेंटर ऑफ एक्सलन्स, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर अशा सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. 20 देशांमधून 51 अत्याधुनिक साधनं ही आपण या ठिकाणी आणलेली आहेत. या आपल्या प्रकल्पाला डिजिटल इंजिनिअरिंग अवॉर्ड 2026 मिळाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर क्राईम परिषदेत टॉप सायबर क्राईम प्रोजेक्ट इन द वर्ल्ड हा बहुमान आपल्या सायबर क्राईम प्रोजेक्टला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि दुबईमध्ये घडलेल्या वर्ल्ड पोलीस समिटमध्ये देखील या उपक्रमाचं कौतुक झालं आहे. त्यामुळे आता कॅपेबिलिटीत आपली कमतरता नाही आहे. जागृती करून वेळेत लोकांनी रिपोर्टिंग करणं, त्याकरता आपण 1045 हा नंबर दिलेला आहे की ज्या नंबरवर जर लगेच कॉल केला तर आपल्याजवळ आता एवढी सिस्टीम आहे की इमिजिएट सगळे अकाउंट आपण फ्रीज करू शकतो. आणि म्हणून त्याही संदर्भात आपला प्रयत्न चालला आहे. विशेषतः डिजिटल अरेस्ट, मी मागेही बोललो, 2024 मध्ये 410 गुन्हे त्याचे उघडकीस आले आहेत. 2025 मध्ये 322 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे डिजिटल अरेस्टमध्ये जवळपास सगळे ऑपरेशन्स हे परदेशातनं चाललेले आहेत. मागच्या काळामध्ये आपले भारतीय हे रेस्क्यू करून आणले, कुठल्या तरी नोकरी देतो म्हणून त्यांना घेऊन जाऊन मलेशियाच्या रूटने कंबोडियामध्ये नेऊन आणि मग त्यांचे पासपोर्ट जप्त करून आणि त्यांच्या थ्रू अशा प्रकारचे कॉल सेंटर चालवायचे. कारण समोरच्याला घाबरवायचं असेल तर भारतीय माणूस पाहिजे, तो पोलीस दिसला पाहिजे. त्यांना आपण रेस्क्यू करून आणलेला आहे. त्यामुळे डिजिटल अरेस्टच्या संदर्भात मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, डिजिटल अरेस्ट हे थोतांड आहे. जेवढा भोंदू बाबू खरात आहे तेवढाच भोंदू बाबा हे डिजिटल अरेस्ट करणारे पोलीस आहेत. कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आणि कुठल्याही कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट हा विषयच नाही आहे. कोणालाही डिजिटल अरेस्टचा कॉल आला तर पहिल्यांदा समजायचं की खरातचा भाऊ कॉल करतोय आणि तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांना इन्फॉर्म करायचं. हा खरात नाही, त्या खरातकडे पाहून राहिले सगळे. कॅप्टन, अरे कॅप्टन म्हणणे प्रॉब्लेम आहे, कॅप्टन नाहीच आहे. कॅप्टन म्हणणे प्रॉब्लेम आहे, कॅप्टन नाहीच आहे. आता लक्षात आलं कॅप्टनच नाही आहे. हे कॅप्टन आहे का? अंमली पदार्थांच्या संदर्भात जवळपास आपण मोठ्या मोहीम या ठिकाणी राबवल्या आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण अंमली पदार्थांच्या संदर्भात कारवाई केली आहे. जवळपास सन 2024 मध्ये 44,000 किलोची जप्ती आहे. 2025 मध्ये या ठिकाणी 56,000 किलोची जप्ती आहे. आणि जवळपास 24 मध्ये 14,230 आरोपी आणि 25 मध्ये 15,933 आरोपी हे आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत. आणि जवळपास 5,500 कोटी रुपयाचा मुद्देमाल हा या ठिकाणी हस्तगत करून तो नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. आणि विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की साधारणपणे मी सातत्याने जे सांगतो की नुसतं जो डील करतोय त्याला पकडण्याच्या ऐवजी आता आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज हे शोधून काढतो. आणि एक उदाहरण द्यायचं झालं तर 9/12/2025 क्राईम ब्रँचने घाटकोपर मुंबई इथे कारवाई केली. सलीम शेख आणि रईस शेख यांच्याकडनं 136 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ प्राप्त केला. जवळपास हे रईस शेख नाही. आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये माहिती काढून त्याचं फॉरवर्ड लिंकेज बॅकवर्ड लिंकेजची माहिती काढल्यानंतर याच केसमधनं मुंबई पोलिसांनी
साताऱ्यामध्ये कारवाई केली आणि त्या ठिकाणी जवळपास 7 किलो 518 ग्रॅम MD आणि 38 किलो 820 ग्रॅम ओलसर MD, जवळपास 7 ते 10 कोटी रुपयाचा माल हा त्या ठिकाणी शोधून काढला. तसंच 26/11/25 रेंज हिल्स पुणे आरोपी तुषार शर्मा याच्या ताब्यात 36,000 रुपयाचा अंमली पदार्थ त्या ठिकाणी मिळून आला. त्याची चौकशी करून ते कुठनं आलाय, हिंजवडी पुणे येथे अक्षय मेहर आणि सुमित डेडवाल यांच्या फ्लॅटमध्ये छापा मारला. दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजितदादा पवार व इतर 4 यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असोसिएटेड विथ बर्न इंजुरीज असे देण्यात आलेले आहे, जे अननॅचरल या संज्ञेत येते. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचे DNA तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. ते त्यांचे नातेवाईकांचे DNA सोबत जुळले आहे. पायलट व को पायलट यांचा व्हिसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे निष्पन्न होत नाही. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचा व्हिसेरा व ब्लड तपासणी करण्यात आली. त्या रिपोर्टमध्ये विषाचा अंश आढळून आलेला नाही. विमानामध्ये स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीमध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजितदादा यांच्याशी संबंधित PA, सुरक्षा अधिकारी, बंदोबस्त अधिकारी, VSR कंपनीचे संचालक VK सिंग व रोहित सिंग यांच्याकडे चौकशी करण्यात आली. सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याबाबत कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही. पायलटची नेमणूक दिनांक 27/1/26 रोजी 21:11 स्लॉट्स अलॉटमेंटसाठी तात्पुरत्या स्वरूपात विमानाचे क्रू डिटेल्स मध्ये पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्ट डायरेक्टर यांना करण्यात आला होता. अशा प्रकारे स्लॉट अलॉटमेंटसाठी तात्पुरते नावं देऊन स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे. त्यानंतर पायलट व को पायलटची नेमणूक करण्यात येते असे VSR कंपनीकडनं सांगण्यात आले. VSR कंपनीचे ऑपरेशन्स टीमने शेड्यूल रोस्टरमध्ये या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय व दिलीप सिंग यांना पायलट म्हणून 22:42 नेमले. परंतु पायलट राहुल ओबेरॉय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांना सकाळचे फ्लाईटऐवजी संध्याकाळचे लातूर जाणाऱ्या फ्लाईटवर ड्युटी देण्यात यावी असे सांगितल्याने लगेच त्यांच्याऐवजी कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना या विमानासाठी नेमले. त्यानंतर VSR कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने या दौऱ्यासाठी कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना पायलट नेमल्याचे नवीन शेड्यूल रोस्टर हे रात्री 23:54 संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले. त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आलेली नव्हती. तर पुरेशा आधी व आदल्या रात्री दिनांक 27/1/2026 रोजी 23:54 पायलट सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना नेमण्यात आले होते. त्यांनी विमान उड्डाणापूर्वी पुरेसा आराम केला होता. सुमित कपूर यांना 36 तास व शांभवी पाठक यांना 9 दिवस आराम मिळालेला होता. दुर्घटनाग्रस्त लिअरजेट 45 VT SSK विमानासंबंधी माहिती. विमानाचे मेकिंग वर्ष 2010, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस 16/9/2021, VSR कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन 27/12/2022, रजिस्ट्रेशनची वैधता 15/8/2027, एअरवर्दीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट दिनांक 10/9/2025 रोजी DGCAने सदर विमानाचे निरीक्षण करून
सदर सर्टिफिकेट दिले असून ते 1 वर्षासाठी लागू असते. विमानाची अलीकडच्या काळातली तपासणी. VSR कंपनीच्या इंजिनियर्सनी विमान उड्डाणाचे एकूण 4776 तास झाले असताना दिनांक 23/3/2025 रोजी विमानाची शेवटची तपासणी करण्यात आलेली आहे. VSR कंपनीचे कामकाज. VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी 2011 मध्ये करण्यात आली आहे. सध्या या कंपनीचे संचालक VK सिंग व त्यांचा मुलगा रोहित सिंग हे आहेत. VSR कंपनीचे काम VK सिंग हे पाहतात. कंपनीकडे एकूण 16 विमानं, 20 पायलट आणि 36 को पायलट आहे अशी माहिती प्राप्त करण्यात आलेली आहे. तांत्रिक बाबी संबंधीची माहिती. AAIB चा प्राथमिक अहवाल प्राप्त आहे. तथापि अंतिम अहवाल आल्यानंतर पोलीस तपासामध्ये तो समाविष्ट करण्यात येईल व तपासात त्याचा विचार करण्यात येईल. VTSSK विमानाचे वार्षिक इन्शुरन्स 27/8/2025 रोजी काढण्यात आले असून त्याचा प्रीमियम वार्षिक 25,56,384 इतका आहे. विमानाची लायबिलिटी ही 50 कोटी आहे. आतील व्यक्तींची लायबिलिटी प्रति व्यक्ती 1 कोटी इतकी आहे. पायलट सुमित कपूर यांचे ब्रेथ ॲनालायझर टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने 2010 मध्ये व 2017 मध्ये त्यांचे लायसन्स सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर 1 महिना लिअरजेट विमान चालवण्याचे अमेरिकेत ट्रेनिंग करून आल्यानंतर त्यांना को पायलट आणि त्यानंतर SLF या प्रकारचे 100 तासाचे ट्रेनिंग केल्यानंतर सन 2021 मध्ये पायलटचं लायसन्स पूर्ववत मिळालं होतं. त्यानंतर नियमित स्वरूपात पायलट म्हणून ते विमान चालवत होते. CIDच्या मार्फत या घटनेचा पुढचा तपास चालू आहे. उपरोक्त अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी विविध लोकप्रतिनिधीमार्फत शासनाला विनंती करण्यात आली. विशेषतः स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील विनंती केली की CBIच्या माध्यमातून याची चौकशी केली जावी. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 20/2/2026च्या पत्रान्वये केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांना या संदर्भातली विनंती केली आहे. तसंच 6/3/2026 रोजी राज्यातील लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे देखील सदर प्रकरणाची सर्वसमावेशक, पारदर्शी व कालमर्यादा ठरवलेली चौकशी करण्याची विनंती केलेली आहे. मी स्वतः त्या संदर्भात त्यांच्याशी बोललो आणि CBI चौकशीच्या संदर्भात ते आत्ता जो काही अहवाल आहे त्या अहवालाची वाट पाहत आहेत. तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई ते करणार आहेत. केंद्र शासनाने या विमानाच्या अपघाताची चौकशी केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाच्या अखत्यारीतील एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट ब्युरो AAIB यांच्या मार्फत सुरू केली असून त्याचा प्राथमिक अहवाल AAIBच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अहवालाच्या आधारे पुढील बाबी निदर्शनास येतात. अपघाताची माहिती मिळताच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे महासंचालक व इतर 3 अधिकारी यांनी घटनास्थळी त्याच दिवशी 28/1/2026 रोजी तातडीने भेट देऊन पाहणी केली. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA च्या 3 अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथकही घटनास्थळी त्याच दिवशी तपासासाठी दाखल झाले. सदर अपघाताच्या तपासकामी आंतरराष्ट्रीय तांत्रिक सहाय्य देखील घेण्यात आले आहे. त्यानुसार इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ICAO नियमानुसार नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड NTSB USA याला या प्रकरणाची सूचना देण्यात आलेली आहे व त्यांची मदत घेण्यात येत आहे. बंबार्डियर हनीवेल या विमानाशी निगडीत तांत्रिक कंपन्या आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन USA यांचे तांत्रिक तज्ज्ञ तपासामध्ये सहभागी केले गेले आहेत. फ्लाईट डेटा रेकॉर्डर SSFDR
मधील डेटा डाउनलोड करून AAIB लॅबमध्ये विश्लेषण सुरू आहे. विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यामधील डेटा मिळवण्यासाठी NTSBची मदत घेतली जात आहे. सदर अपघाताच्या तपासासाठी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर AME, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, एव्हिएशन मेडिसिन स्पेशलिस्ट या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. एकूणच तपासामध्ये तांत्रिक डेटा विश्लेषण, घटनास्थळ तपासणी, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत, फ्लाईट रेकॉर्डर विश्लेषण आणि हवामान विमानतळ परिस्थितीचा अभ्यास या सर्व बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. सदर अपघाताच्या दरम्यान AAIBच्या अहवालानुसार खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत. बारामती विमानतळावर अधिकृत MET मेट्रिओलॉजिकल सुविधा उपलब्ध नाही. VFR उड्डाणासाठी आवश्यक विजिबिलिटी किमान 5000 मीटरपेक्षा जास्त अपेक्षित आहे. तथापि घटनेच्या वेळी विजिबिलिटी 3000 मीटर इतकी होती. विमानतळावर विंडसॉक शिवाय कोणतेही नॅव्हिगेशन उपलब्ध नव्हते. त्यामुळे सदर लँडिंग हे पूर्णपणे व्हिज्युअल रेफरन्सवर अवलंबून होते. विमानतळावर स्वतःची ARFF एअरक्राफ्ट रेस्क्यू अँड फायर फायटिंग सुविधा उपलब्ध नव्हती. सन 2016 नंतर रनवेचे डांबरीकरण झाले नव्हते. तसेच रनवेवर खडी व चिन्हे फिकी झालेली आढळली. बारामती विमानतळ हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड असणारे आहे. सारांश, सदर प्रकरणाची CID मार्फत चौकशी सुरू असून AAIBचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तपासाच्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. सदर प्रकरण CBIकडे मी आधीच सांगितलं की त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आता या संदर्भात ही जी काही वस्तुस्थिती आहे, या व्यतिरिक्त काही गोष्टी या ठिकाणी समोर आल्या. खरं म्हणजे रोहित पवारजींनी अतिशय भावनिक पद्धतीने हा मुद्दा मांडला आणि निश्चितपणे चेतन तुपेंनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुद्दा मांडला, अनेकांनी मांडला. निश्चितपणे महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे. यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे. मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे. ही भावना अयोग्य आहे. या सभागृहात बसलेल्या बहुतांश लोकांना, अजितदादांच्या कमी अधिक प्रमाणात सर्वांना अजितदादांच्या संदर्भात तीच संवेदना आहे. प्रत्येकाचं हे मत आहे की याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या चौकशीच्या आड कोणीही येता कामा नये. आणि विशेषतः मागच्या काळामध्ये अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार 3 वेळा तरी किमान मला येऊन भेटले. चौकशीचं काय चाललेलं आहे, चौकशी CBIची कधी सुरू होणार आहे. त्यांनी मला ही विनंती केली की एकदा आम्हाला सगळ्यांना घेऊन तुम्ही अमितभाईंकडे घेऊन चला. मी त्यांना सांगितलं सभागृह आपलं सेशन संपल्यानंतर मी अमितभाईंची वेळ घेतो, तिथे देखील आपण जाऊ. परिवारातही अनेक वेळा त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात प्रत्येकाच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत. कदाचित कोणी एक्सप्रेस करतं, कोणी करत नाही. आणि या निमित्ताने एक गोष्ट अजून मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे. आपण प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे आणि मी तर तुम्हाला सांगतो राज्य सरकार आपल्या प्रयत्नांमध्ये जिथे जिथे राज्य सरकारचा रोल असेल पॉझिटिव्ह राहील, तिथे मदतच करेल. पण एक महत्त्वाचा मुद्दा आलाय FIRच्या संदर्भात आणि म्हणून आणि आपण जितेंद्रजी तो मुद्दा मांडला म्हणून मी सांगतो, ललिता कुमारीमध्ये जो तुम्ही वारंवार मुद्दा मांडता तो मुद्दा काय आहे? FIR कशा करता? टू सेट लॉ इन मोशन. FIRचा अर्थ काय आहे की कुठली तरी अशी नोंद पाहिजे की ज्या नोंदीने टू सेट लॉ इन मोशन झाला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा ॲक्सिडेंटमध्ये टू सेट द लॉ इन मोशन
एडीआर रजिस्टर होतं. आणि एडीआर रजिस्टर झाल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण चौकशी पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये जर असं आढळलं की याच्यामध्ये ॲक्सिडेंट नाही आहे, याच्यामध्ये काही क्रिमिनल एलिमेंट आहे, याच्यामध्ये काही निग्लिजन्स आहे, याच्यामध्ये काही चुका आहेत, याच्यामध्ये काही घातपात आहेत, त्यावेळी जेव्हा चार्जशीट जाते त्यावेळी हा FIR मध्ये कन्वर्ट होऊन ती चार्जशीट जाते. एडीआर आणि FIR मध्ये अंतर काही नाही. दोघांचंही काम टू सेट द लॉ इन मोशन आहे. आणि म्हणून आपण बघा, उद्या FIR मध्ये एखाद्याचं नाव आलं की यांनी मर्डर केलाय असं नाव आलं तरी ते महत्त्वाचं नसतं. चार्जशीट महत्त्वाची असते. चार्जशीटमध्ये पुराव्यानिशी त्याचं नाव आहे की नाही. आपण अनेकदा पाहतो, कधी कधी राजकीय कारणाने अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लोकांची नावं टाकली जातात, पण त्यांची चार्जशीट होते का? नाही होत, कारण पुरावा नसतो. त्यामुळे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आपण समजून घेतली पाहिजे. क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये या ठिकाणी टू सेट द लॉ इन मोशन हे महत्त्वाचं असतं. टू सेट द लॉ इन मोशन हे अपघाताच्या केसमध्ये एडीआरनीच आपण करतो. त्यानंतर ज्यावेळेस आता हे सगळे अहवाल येतील, यात निग्लिजन्स दिसेल किंवा जे दिसेल, ऑटोमॅटिक तो FIR होईल आणि त्यातनं त्याची चार्जशीट जाईल. म्हणून मला असं वाटतं की आता कदाचित रोहित पवारांचे ते काका होते, त्यांचे जास्त जवळचे असतील, पण आमचे मित्र होते. आणि मला तर असं वाटतं की कदाचित म्हणजे त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील की गेल्या 5-7-8 वर्षात तर जेवढी माझ्याशी मैत्री होती तेवढी कदाचित राजकारणात फार कोणाशी असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आम्ही कुठेतरी त्यांच्यावर FIR होऊ नये किंवा तो ब्लॉक व्हावा हे का करणार आहे? आपल्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये या पद्धतीनंच काम करावं लागतं. होतो ना, अगदी मी उदाहरण सांगतो की बावनकुळे साहेबांना बुक्की मारली, FIR होऊन जाईल, कारण ते हर्ट आहे. हा ॲक्सिडेंट असल्यामुळे पहिले एडीआर होतो, एडीआरच FIR मध्ये कन्वर्ट होतो, त्याची ती प्रोसेस चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या भावना तीव्र असल्यामुळे आपण राहुलजींना भेटलात, राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी FIR दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल झाला. नाही ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, नाही नाही द्या ना शेवटी, असं नाही द्या शेवटी, पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 FIR आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इल्लीगल. याचं कारण 0 FIRच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला 0 FIR करता येतो. जिथे FIR करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जर विक्टीम पोचू शकत नसेल तर 0 FIR होतो आणि तो 0 FIR हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं 0 FIR घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. उद्या हे जे काही कर्नाटकनी केलं आहे यात काय होणार? उद्या जर हीच पद्धत ठेवली तर आमचे विखे पाटील साहेब मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध 0 FIR नोंदवतील. आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, मी आणत नाही दबाव, नोंदला गेला आणि तो 0 FIR म्हणून जाईल. आणि म्हणून याकरता 0 FIR नाही आहे. मी आपल्याला पद्धती पण सांगतो, म्हणजे यू मे बी अग्रीव्ड अँड यू हॅव ऑल राईट टू बी अग्रीव्ड, पण त्याच्यातली पद्धत ही आहे, याकरता पद्धत अशी दिलेली आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला जर वाटतं की FIR दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की एडीआर विल बी कन्वर्टेड इनटू FIR, तर याच BNSच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात
जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात FIR दाखल करा. त्यामुळे हा जो काही कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय. अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा नाही, याला शेमचा विषयच नाही. नाही एक मिनिट. आणि म्हणून तुमची भावना नसली तरी खरं म्हणजे कर्नाटकमधल्या पोलीस स्टेशननी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी 0 FIR ची केस नाही आहे, कारण यू हॅव ॲक्सेसिबिलिटी टू द पोलीस स्टेशन वेअर इट इज रजिस्टर्ड. यू हॅव ॲक्सेसिबिलिटी. आणि त्यांनी जर तो रजिस्टर केला नाही तर 175(3) अंतर्गत तुम्ही कोर्टातनं तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. पण मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि पुन्हा सांगतो, तुम्ही जे प्रयत्न करतात माझं समर्थन आहे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. फक्त ते प्रयत्न करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तरुण आहात, इतरांची तीव्रता कमी आहे असं तुम्ही समजू नका. कदाचित तुमच्यामध्ये लिडरशिप आहे, तुम्ही समोर जाऊन करतात. काही असे असतील की ज्यांना मनातलं वाटतंय पण ती लिडरशिप त्यांना दाखवता येत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती कार्यपद्धती नाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या निमित्ताने सांगतो की या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे करावं लागेल, आणि आपल्याला माहिती आहे, आपण स्वतः मला पत्र दिल्यानंतर आपण त्याचा उल्लेख केला, जसंच्या तसं मी ते पत्र केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा मी करतोय. आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण यात काहीही चुकीचं हे होऊ देणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात बोलत असताना नानाभाऊ नाही आहेत. नानाभाऊंनी नरेंद्र मेहतांचा काहीतरी भूमाफिया म्हणून पत्र आला आहे अशा पद्धतीनं काहीतरी विषय मांडला. आपल्या सदनाचे सदस्य आहेत. मला नानाभाऊंना एवढंच सांगायचं आहे, ते भूमाफिया असतील, तसा पुरावा असेल माझ्याकडे द्या, मी त्यांच्यावर कारवाई करायला तयार आहे. पण कोणीतरी काहीतरी पत्र लिहित आहे म्हणून सभागृहात उद्या मी वडेट्टीवारांना भूमाफिया म्हणायचं, वडेट्टीवारांनी मला भूमाफिया म्हणायचं, असं थोडी चालणार आहे. काहीतरी पुरावा असला पाहिजे ना. कोणी महसूल मंत्र्यांनी म्हटलेलं आहे, मागे त्यांना सांगितलं की हे चुकीचे तुम्ही पुरावे घेऊन येताय. आणि दरवेळेस ते विषय मांडल्यानंतर शेवटी या सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही तर त्याची इब्रत आहे, इज्जत आहे. आणि मी सांगतो ना, त्यांच्याकडे पुरावा असेल, नरेंद्र मेहता माझ्या पक्षाचे असले तरी पहिला त्यांच्यावर कारवाई करणारा मी असेल. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने काही विषय अजून महत्त्वाचे आहेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाच्या संदर्भात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि विशेषतः आता यावर्षी एकूणच FRP देणं आणि त्यानंतर पुढचा सीझन या ठिकाणी कसा होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. जे काही FRPचे रेट्स वाढलेले आहेत आणि MSP न वाढल्यामुळे साखर कारखान्यांच्या समोर एक मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि म्हणून या संदर्भात एक बैठक राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आली होती. आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की या संदर्भात काही प्रश्न हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये
केंद्र सरकारमध्ये वेळ घ्यायचा आणि केंद्रासमोर त्या बाबी मांडायच्या आणि यासोबत यावेळची आपत्कालीन परिस्थिती पाहता या ठिकाणी साखर उद्योगाला राज्य सरकारच्या वतीनं मदत करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे। त्या संदर्भात कशा पद्धतीने ही मदत करता येईल याची एक उच्चस्तरीय समिती ही आपण तयार केलेली आहे। त्या समितीच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन साखर उद्योगाला जी काही मदत आहे ती मदत करण्याचा निर्णय आपण घेतो। केंद्राकडे ते सांगितलंच मी, केंद्राकडे जातो आणि आपणही मदत करतो। असंच कांद्याच्या संदर्भात देखील एक मोठी अडचण निर्माण झाली आहे। जवळपास आपण बघितलं तर देशाच्या जवळपास 50% उत्पादन कांद्याचं हे महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यातली 60%च्या जवळपास नाशिकमध्ये होते। नाशिक, नगर, पुणे, सोलापूर प्रामुख्यानं हे कांद्याच्या जिल्ह्यात, बाकी जिल्ह्यात थोडं थोडं उत्पादन होतं आणि आता आपण जर बघितलं तर त्याचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर देशामध्ये एकूण उत्पादित कांदा जो आहे त्याचं उत्पादन आणि देशाची तो कांदा कंझ्युम करण्याची क्षमता याच्यामध्ये 50%चा फरक आहे। जेवढा कांदा आपण तयार करतो त्याच्या 50%चीच खपत आपण देशांतर्गत करू शकतो। बाकी कांदा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कंझ्युम करावा लागतो। एकूण निर्यातीचा विचार केला तरी 10%पेक्षा जास्त निर्यात ही कांद्यामध्ये होत नाही आणि म्हणून हा कांद्याचा जो प्रश्न आहे हा आपल्याला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनी सोडवावा लागेल। आत्ता शॉर्ट टर्म म्हणून आपल्याला कांद्याच्या शेतकऱ्याला मदत करावी लागेल। त्या दृष्टीनं आजच सकाळी बैठक झाली, सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं म्हणणं मांडलंय। त्यामध्ये आता आपण ACS कृषी, ACS वित्त आणि पणन सचिव यांची एक कमिटी तयार करून शेतकऱ्यांना आपल्याला काय मदत करता येईल याचा त्यांनी तात्काळ आराखडा तयार करावा अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे। आणि यासोबत ज्यावेळेस ही आपण ऊसाची बैठक घेणार आहोत त्याच दिवशी कांद्याची बैठक। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।